हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहे चेन स्टिच कशी करायची आहे ते। तर आपण कापड बॉक्स स्टँडला लावून घेतलेला आहे। आपण आरी बॉक्स स्टँड यूज करतोय। याच्यामध्ये कापड टाईट बसतं खूप रिंगपेक्षा, आणि रिंगवर जसे रिंकल पडतात तसे याच्यावर पडत नाहीत। कापड टाईट बसलेलं आहे। आपण स्टार्ट करूयात। तर मी आरी निडल घेतलेली आहे आणि ती तुम्हाला आधी कापडातून इझिली बाहेर येते की नाही याची प्रॅक्टिस करायची आहे। ती अशी अडकली नाही पाहिजे, इझिली बाहेर निघाली पाहिजे। ती तुम्ही फिरवून बाहेर काढायची प्रॅक्टिस करा आधी, म्हणजे त्याच्यामध्ये दोरा अडकून तो तुमचा कापडावर खालून वरती येईल। अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही। आणि एकदा का तुमची निडल बाहेर यायला लागली की आपण करूया स्टार्ट। ओके, तर आपण यूज करणार आहे जरी थ्रेड, गोल्डन जरी थ्रेड घेतलेला आहे मी। तर आपण त्याला नॉट लावून घेऊयात। आपण एक 2 ते 3 नॉट करून घ्यायच्यात, कारण सिंगल नॉट कापडाच्या होलमधून इझिली बाहेर येते। तर आपण असं पकडून घ्यायचं आहे स्टँडच्या खालून, आणि निडलला जे टोक असतं, मी 14 नंबरची सुई यूज करत आहे निडल। तर जे निडलला जे टोक असतं त्याच्यामध्ये दोरा असा अडकणार आहे खालून, आणि तो वरती येणार आहे। तर आपण दोरा खाली पकडायचा आहे। मी दोरा खाली ठेवून घेते स्टँडच्या। दोरा आत्ता मी सांगितल्याप्रमाणे पकडायचा आहे आणि निडल कापडामध्ये घालायची आहे। टोक वरती करायचं आपल्याकडे, आपल्या साईडला आपण बसतो तिथे, आणि खालून दोरा असा वरती घ्यायचा आहे। तर परत एकदा त्याच्यामध्ये दोरा अडकून घ्यायचा आहे आपल्याला। वरती आलेला आहे आपला दोरा, त्याच्यामध्ये जे टोक आहे त्याच्यामध्ये दोरा अडकून घ्यायचा आहे, आणि परत एकदा निडल कापडात घालायची आहे, आणि खालून थ्रेड वरती काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने परत एकदा आपण सेम प्रोसेस करणार आहे। हा थ्रेड वरती काढून घेतला आपण, असा सुईमध्ये दोरा अडकून ठेवायचा आहे, आणि खालून नवीन दोरा आपल्याला वरती घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चेन स्टिच तयार होते। तर आपण इथे एंड नॉट करून परत एकदा बघूयात। इथे मी एंड नॉट टाकून घेते आता। एंड नॉट कशी करायची त्याचा एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल। ही आपली आता एंड नॉट होत आहे। ओके, एंड नॉट झालेली आहे। आता मी तुम्हाला कापडाच्या खालून कसं वर्क होतं ते दाखवते। हे मी स्टँडच्या खाली कॅमेरा लावून घेतला आहे। ही निडल अशी खाली येते। मी सांगितल्याप्रमाणे आपण दोरा दुसऱ्या हातात पकडून असा वरती घ्यायचा आहे। हा दोरा वरती आला आहे, आणि परत आपण जेव्हा निडल खाली टाकतो तेव्हा असा सर्कल मारून घ्यायचा दोराचा। दोरा वरती जाईल। पुन्हा एकदा निडल खाली आले की सर्कल मारला की दोरा त्या टोकमध्ये अडकतो आणि वरती जातो। परत एकदा अशा प्रकारे आपली वरती चेन स्टिच तयार होते। तर आपल्याला लेफ्ट हँडने सर्कल मारून घ्यायचा आहे खालच्या साईडने। आपण वरतून पाहूयात, आपली चेन स्टिच तयार झालेली आहे। आपण पुन्हा एकदा पाहूयात। सुईचं टोक आपल्याकडे करायचं आहे। सुई आतमध्ये इन्सर्ट करून सांगितल्याप्रमाणे असा दोरा पकडून तो वरती घ्यायचा आहे त्या सुईमध्ये अडकून, आणि वरचा दोरा तसाच सुईमध्ये ठेवून सुई खाली घालून परत एकदा खालचा दोरा वरती घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली चेन स्टिच तयार होत आहे। तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा। आधी तुम्हाला निडल कापडातून इझिली वरती काढता यायला पाहिजे, त्यानंतर तुमचा दोरा देखील आपोआप वरती येईल। चेन स्टिचमध्ये आपण बीड्स, पाईप इन्सर्ट करून सुद्धा डिझाईन करू शकतो। त्याचे पण व्हिडिओ मी लवकर अपलोड करेल। चेन स्टिच आरीवर्कमध्ये खूप इम्पॉर्टंट आणि बेसिक स्टेप आहे, तर ती यायलाच पाहिजे चांगला आरीवर्क करता येण्यासाठी। इथे आपण एंड नॉट टाकून ठेवलेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला चेन स्टिच करता येईल हा व्हिडिओ पाहून।
तर नक्की चेन स्टिचची प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करून नक्की कळवा. थँक्यू.